नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मागचे आपण काही व्हिडिओ पाहिलेले आहेत। पनवेलपासून आपण या कामाला स्टार्ट केली होती, म्हणजे व्हिडिओमध्ये आपण काम पाहिलेलं आहे मुंबई गोवा महामार्गाचं। आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत माणगावच्या पुढे, जवळपास 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे पोलादपूर साईडला वीर हे गाव। आणि या वीर गावापासून ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे पोलादपूरपर्यंत। कारण ऐकलेलं आहे की इथून ह्या सेक्शनमध्ये जवळपास 40 किलोमीटरचं काम नॉनस्टॉप झालेलं आहे आणि त्याच आपल्याला फेजमध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे मुंबई गोवा महामार्गाने। आणि कुठे काही काम बाकी असेल तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि काम पूर्ण झालेलं असेल तर मस्तपैकी ड्रोन शॉट्स आणि आपण राईडचा आनंद घेणार आहोत। चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तुम्ही जर या महामार्गाने प्रवास करत असाल तर तुम्हाला सर्व काही या ठिकाणचा रायडिंग क्वालिटी म्हणजे रायडिंग अनुभव कसा राहणार आहे हे सर्व गोष्टीची माहिती मिळणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता आपण वीर या बाजूला आहे वीर रेल्वे स्टेशन आणि म्हणजेच कोकण रेल्वेचं एक रेल्वे स्टेशन आहे। वीर हे गाव आहे। इथून पुढे आपण पोलादपूरकडे रवाना होऊया। तर मंडळी, इथून चिपळूण 99, रत्नागिरी 187, पणजी 390 हा गोव्याकडे जातो। पुढे कन्याकुमारीकडे हा महामार्ग जातो आहे। वीर रेल्वे स्टेशनसाठी इकडून क्रॉस रस्ता आहे पा, आणि रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। दोन्ही साईडचं जे वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे। सेंटरला मधल्या आपल्याला डिवायडरवरती झाडं लावण्याचं वृक्षारोपणाचं काम पण सुरू असलेलं दिसत आहे पा। आणि या बाजूला कोकण रेल्वे वीर रेल्वे स्टेशन जाण्यासाठी इथून असेल खालून आपल्याला अंडरपास दिलेला आहे वीर गावाला आणि वीर रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी। आणि या ठिकाणी बघा हे काम दोन्ही साईडचं इथून पुढं आता पूर्ण झालेले जवळपास 40 किलोमीटर कशेडी घाटापर्यंत, म्हणजे कशेडी घाटाच्या अगोदरपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। इथून पोलादपूर जवळपास एक 35 किलोमीटर आहे। तिथून पुढं 5-6 किलोमीटर कशेडी टनेल आहे, तिथपर्यंत काम पूर्ण झाले, म्हणजे जवळपास 40 किलोमीटर सुसाट तुम्ही गोवा महामार्गाने मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करू शकता आणि तशी वाहतूक आपल्याला पाहायला मिळतच आहे। चला आपणही काही किलोमीटर अंतर रायडिंगचा आनंद घेऊया आणि नंतर पुढे जाऊन आपण ड्रोन फ्लाय करूया। आणि मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करत असताना कोकण रेल्वेचा सुद्धा आपल्याला आनंद लुटता येतो। रेल्वे दर 5 ते 10 मिनिटाला आपल्याला या ठिकाणाहून धावत असताना पाहायला मिळेलच। आणि जवळजवळ ही कोकण रेल्वे कोकण महामार्गाला पॅरलल पाहायला मिळेल आपल्याला।
तर मंडळी इथपर्यंत आपण पाठीमागनं ड्रोन फ्लाय केला होता आणि पाठीमागची जी सावित्री नदी पाहिली ही लागलीच या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि रेल्वे ट्रॅकसुद्धा पलीकडल्याच बाजूला आहे आणि इथून आता महाडला एक्झिट होता येईल तुम्हाला. हे जे आहे सर्व्हिस रोड महाडकडे घेऊन जातो आणि इथून असंच या दिशेला महाड शहर आहे. सरळ आपल्याला पोलादपूरकडे जायचं आहे. इथून महाड शहराच्या नंतरचा जो भाग आहे या महामार्गाचा या रस्त्याचा की या हायवेनं खूप मोठ्या पद्धतीनं असं वळण घेऊन 2 कर्व खूप मोठ्या पद्धतीनं वळण घेतलेलं आहे ते आपल्याला शूट करायचं आहे ड्रोनद्वारे. आता तिथपर्यंत जाऊ आणि आपण पुन्हा परत पुढे जाऊन ड्रोन फ्लाय करूया. इथूनही जातात पाठीमागनंही महाडला जाता येतं, पुढून पण महाडला रस्ता आहे आणि हे एक वळण आणि खूप घुमावदार वळण पुढे पण आपल्याला पाहायला मिळेल. ते आपण ड्रोनद्वारे कॅच करणार आहोत. तर मंडळी आपण आता या महामार्गाने प्रवास करत असताना आपल्याला डाव्या बाजूला गांधारपाले बौद्ध लेणी पाहायला मिळेल. पहा, अगदी या डोंगराला कोरलेली लेणी आहे, खूपच जबरदस्त लेणी आहे. आपण तिथपर्यंत ड्रोन नेण्याचा प्रयत्न करूया आणि ड्रोनमध्ये सुद्धा ही लेणी कैद करूया आणि महामार्ग इथून पुढे जो वाकडा वळण घेऊन जातोय तर ते पण पाहूया. आणि लेणीला जाण्यासाठी इथून रस्ता आहे पहा. तर मंडळी आपण पाठीमागं गांधारपाले गावाच्या हद्दीत ड्रोन फ्लाय केला. इथून आता रायगड किल्ल्याकडे जाण्यासाठी महाड गावाच्या हद्दीतून आपल्याला इथून सुद्धा महाडला इकडं जाता येतं महाड शहरामध्ये. पाठीमागनं पण आपण रस्ता पाहिला महाडकडे जाणारा आणि खास करून इथून या रायगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि इथून पुढे आता महाड हे महत्त्वाचं शहर आणि नंतर महत्त्वाचं म्हटलं तर पोलादपूर हे शहर. आतापर्यंत पाठीमागनं आपण काम पूर्ण झालेलं पाहिलेलं आहे आणि इथपर्यंत येऊन जर तुम्हाला महाडला जायचं असेल आणि रायगडला जायचं असेल तर इथून तुम्ही या सर्व्हिस रोडनं एक्झिट होऊ शकता, परंतु आपल्याला सरळ जायचं आहे. चला तर मग आता आपण काही अंतर ट्रॅव्हलचा आनंद घेऊया. त्यानंतर मंडळी आता आपण या पॉईंटला आलेलो आहोत. इथून भोर
कडे जाण्यासाठी रस्ता लागतो, एक्झिट पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. आणि मंडणगडकडे इकडं राईटला जावं लागेल. भोरकडे जाण्यासाठी असा इथून रस्ता आहे पा. आपण ड्रोनद्वारे इथूनही फोकस करणार आहोत. आणि सांगायचं तात्पर्य, मागच्या वेळेस आपण भोर घाटातून म्हणजेच वरंदा घाटातून प्रवास केलेला व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. तो खूप खतरनाक व्हिडिओ झालेला आहे आणि आपण तिथून प्रवास केलेला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, हा रस्ता पुढे भोर घाटातून पुढे कावळ्या किल्ला पण आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. आणि त्यानंतर पुढे तुम्ही सरळ या ठिकाणी येईल, पुणे आणि सातारा हायवेला कनेक्ट होऊ शकता. तर इथून जवळजवळ 40 किलोमीटर अंतर तुम्हाला भोर घाटातून जावं लागेल. चला इथून आपण एकदा ड्रोन फ्लाय करूया. तर मंडळी, आपण प्रवास करत सांडवे खुर्द नावाचं गाव आहे पा. त्याच्या पुढे आपल्याला टोल प्लाझा पाहायला मिळेल. हा सध्या टोल प्लाझा म्हणजे याचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु टोल प्लाझा सध्या सुरू नाही आहे. कारण की या ठिकाणी आपण पाहत आहोत महामार्गच आणखीन बराचसा भाग रेडी नाही आहे. त्यामुळे प्रत्येक 60 किलोमीटर नंतर टोल प्लाझा येतो. तर हा एक टोल प्लाझा आहे. मग याच्या आसपासच्या एरियामध्ये बरंचसं काम बाकी आहे पुढे पण. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळेल की हा टोल प्लाझा सध्या सुरू नाही आहे, काम पूर्ण झालेलं आहे. तर मंडळी, आपण पोलादपूरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. पोलादपूरमध्ये एक्झिट झालेलो आहोत, अंधार झालेला आहे आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ शेवट करणार आहोत. यानंतर आपण पोलादपूरपासून ते पुढे कशेडी घाटाचा व्हिडिओ पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. लाईक केलं नसेल या व्हिडिओला लाईक करा, कारण नक्कीच आवडला असेल. हा सर्कल या ठिकाणी पोलादपूरचं पाहायला मिळेल. आणि राईटला महाडला, त्यानंतर महाबळेश्वर लेफ्टला आणि रत्नागिरी पुढे पाठीमागनं पनवेल मुंबई साईडनं हा सर्कल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई साईडनं येत असताना. तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.